000 याला कसं रीड करशील इंग्लिश मध्ये? मला उशीर झाला का? am I late? लक्ष कुठं आहे? का तू पोहू शकतो का असं असा अर्थ आहे, तर काय यूज करतो आपण त्याच्यासाठी? शकतो का? was. तू हे करू शकतो का? मी हे करू शकते, तर काय करतो आपण? काय यूज करतो त्याच्यासाठी? मी हे करू शकते. बोल इंग्लिश मध्ये. I can do it. नंतर काय यूज केला तू? Can you swim? कॅन यू स्विम या प्रकारे. तर हिला सोआईला ग्रामर नाही शिकवलंय, पण तिला या प्रकारे मी ट्रिक्स देऊन इंग्लिश बोलायचं शिकवलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना शिकवू शकतात याप्रमाणे इंग्लिश ग्रामरची गरज. आज घेऊन आलो आहोत Day 7. तुम्ही मागचे 6 व्हिडिओ बघितले का? नसेल बघितले तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहिलेलं आहे, प्लेलिस्ट मध्ये. खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, जाऊन नक्की बघा. मागच्या डे 6 मध्ये आपण बघितले होते क्वेश्चन्स कसे विचारायचे, क्वेश्चन कसे विचारायचे. तर ते सगळे क्वेश्चन आपण विचारले. काय काय यूज केला आपण? व्हॉट, वेअर, वाय, हाऊ, वेन. तर हे सगळे WH वर्ड्स यूज करून आपण क्वेश्चन विचारले. पण तुम्हाला माहिती आहे का, क्वेश्चन खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. जसे की व्हॉट, हाऊ, वेअर, वेन हे जेव्हा वर्ड्स आपण यूज करत असतो यांना म्हणत असतात WH क्वेश्चन. हे क्वेश्चन जेव्हा विचारले जातात तेव्हा आन्सर डिटेलमध्ये दिलं जातं. जसे की फॉर एक्झाम्पल, वेअर इज युअर बॅग? सो आपण सांगतो माय बॅग इज इन माय कार. माझी बॅग माझ्या गाडीत आहे किंवा माझ्या रूम मध्ये आहे. माय बॅग इज इन माय रूम. त्याचप्रमाणे नेक्स्ट आपल्याला जर विचारायचं असेल पाऊस पडत आहे का, तर आपण काय विचारतो? इज इट रेनिंग? तर याचं क्वेश्चन, याचा आन्सर कसं देणार? येस, इट इज रेनिंग. येस और नो मध्ये, नो किंवा येस, राईट. तर यांना म्हणत असतात येस नो क्वेश्चन, म्हणजेच हो किंवा नाही मध्ये आपण याचा आन्सर देत असतो. त्याच्यानंतर दुसरे असतात चॉईस क्वेश्चन्स. म्हणजे चॉईस म्हणजे काय? आपल्याला क्वेश्चन जर विचारला गेला तर आपल्याकडे चॉईस असते आन्सर देण्याची. जसे की डू यू वॉन्ट टी और कॉफी? तुला चहा हवी आहे का कॉफी हवी आहे? तर आपण सांगत असतो कॉफी किंवा चहा. त्याच्यानंतर टॅग क्वेश्चन्स म्हणजे काय? शेवटी एक छोटासा क्वेश्चन विचारला जातो. जसे की इट्स हॉट टुडे इजंट इट? आज खूप गरम होत आहे नाही का? आपण असं बोलत असतो, तर त्याला म्हणत असतात टॅग क्वेश्चन्स. तर याचा आन्सर सुद्धा आपण येस नो मध्ये देत असतो. आणि त्याच्यानंतर एक फॉर्मल पद्धतीने आपण विचारत असतो, पोलाइटली विचारत असतो. जसे की आपल्याला बँक कुठे आहे, शाळा कुठे आहे असं कोणाला विचारायचं असेल तर आपण काय विचारतो? पोलाइटली, कुड यू टेल मी वेअर द बँक इज? तर याचा आन्सर पण आपण डिटेल मध्ये देऊ शकतो. जसे की येस, गो द राईट साइड अँड देअर इज अ बँक याप्रमाणे. तर आज आपण येस नो क्वेश्चन जसे कसे विचारले जातात ते आपण बघणार आहोत. तुम्ही मागचा व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ सुद्धा तसाच मनापासून बघा, शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा. व्हिडिओ स्टार्ट व्हायच्या आधी तुम्ही लाईक करा आणि व्हिडिओच्या नंतर कमेंट करा. तुम्ही कमेंट करायचे विसरून जातात, तर कमेंट नक्की करा. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल तुमचे मत नक्की कळवा. तुमचे अनमोल मत तुमचे अनमोल विचार आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. चला तर मग आता फर्स्ट क्वेश्चन आहे, पाऊस पडत आहे का? याला इंग्लिश मध्ये कसं विचारशील? इज इट रेनिंग? तर हे जे क्वेश्चन आहेत हे तुम्ही जे ऑक्झिलरी वर्ब्स आहेत, मॉडल वर्ब्स आहेत ते सुरुवातीला घेतले जातात. जसे की इज, एम, आर, हॅव, हॅड, डू, डीड, डज हे जे सगळे ऑक्झिलरी वर्ब आहेत हे आपण सुरुवातीला घेत असतो क्वेश्चन विचारायच्या आधी. त्याचा आणि आपण आन्सर देऊ शकतो येस नो मध्ये. तुझे नाव शीतल आहे का? इज युअर नेम शीतल? आपल्याला एखाद्या वेळेस नाव माहित असतं पण आपण कन्फर्म करत असतो की तुझे नाव शीतल आहे ना. इज युअर नेम शीतल? तो तुझा भाऊ आहे का? इज ही युअर ब्रदर? तर या क्वेश्चन मध्ये आपण एक प्रकारचं काय करत असतो? कन्फर्म करत असतो की तो तुझा भाऊ आहे का, तुझे नाव शीतल आहे का, पाऊस पडत आहे का. आपल्याला फक्त कन्फर्मेशन हवं असतं, तेव्हा आपण हे क्वेश्चन विचारत असतो.
तर हे सुद्धा इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी खूप गरजेचं आहे. हे बघा, आपण इंग्लिश बोलायचं शिकत आहोत, आपल्याला कुठली एक्झाम द्यायची नाही, आपल्याला इंग्लिश बोलायचं आहे. आणि त्यासाठी आपण ग्रामरमध्ये न अडकता जे जे मुद्द्याचं आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. सो प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुमचे काहीही डाऊट राहणार नाही. नेक्स्ट, ते शाळेत आहेत का? आर दे इन स्कूल? आर दे इन स्कूल? नेक्स्ट, काल पाऊस पडत होता का? वॉज इट रेनिंग यस्टरडे? तू पार्टीत होतास का? आर यू इन द पार्टी? तू पार्टीत आहेस का झालं ते. होतास का? वर यू इन द पार्टी? इन द पार्टी नाही, ऍट द पार्टी. वर यू ऍट द पार्टी? मला उशीर झाला का? Is am I late? लक्ष कुठं आहे? आय सोबत नेहमी काय यूज करतो? Am. का? कारण की तो स्पेशल. आय स्पेशल असतो. तुला पाणीपुरी आवडते का? डू यू लाईक पाणीपुरी? येस और नो? येस. तुम्हाला आवडते का? तुम्ही पण कॉमेंट मध्ये येस और नो मध्ये आन्सर देऊ शकता. तू मूवी बघितलास का? Did you watch the movie? Did you watch the movie? तुला पोहता येते का? Do you like to swim? येते का? तू पोहू शकतो का? असा अर्थ आहे. तर काय यूज करतो आपण त्याच्यासाठी? शकतो का? Was. तू हे करू शकतो का? मी हे करू शकते. तर काय करतो आपण? काय यूज करतो त्याच्यासाठी? मी हे करू शकते. बोल इंग्लिश मध्ये. I can do it. नंतर काय यूज केला तू? Can you swim? कॅन यू स्विम? या प्रकारे. तर हिला सुवाईला ग्रामर नाही शिकवलंय, पण तिला या प्रकारे मी ट्रिक्स देऊन इंग्लिश बोलायचं शिकवलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना शिकवू शकतात याप्रमाणे इंग्लिश. ग्रामरची गरज नाहीये, ग्रामर शिकवायची, स्पेशली ग्रामर शिकवायची गरज नाहीये. तुम्ही असं छोट्या छोट्या टिप देऊन त्यांना इथे काय यूज करायचं, तिथे काय यूज करायचं ते शिकवू शकतात. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की क्वेश्चन कसे विचारायचे, जे म्हणजे आपण कन्फर्म कसं करायचं. आपण मराठीमध्ये खूप सहज बोलत जातो की तुझं नाव सुवानी आहे ना, तर ते आपण इंग्लिशमध्ये कसं विचारणार ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलो. म्हणजे कन्फर्म कसं करून घ्यायचं. त्याचप्रमाणे यांना येस नो क्वेश्चन सुद्धा म्हणत असतात, कारण याचा आन्सर कुणीही आपल्याला कशामध्ये देईल, हो किंवा नाही मध्ये. आता आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक बोनस आहे. हे जनरल आहे. आपल्याला इंग्लिश बोलताना याची खूप गरज भासत असते. आपल्याला जेव्हा खूपदा आपला मोबाईल नंबर दुसऱ्याला सांगायची वेळ येत असते. आपण हे तर शिकलो की व्हॉट इज युअर फोन नंबर हे विचारायचं तर शिकलो, पण आपला फोन नंबर इंग्लिशमध्ये कसा सांगायचा इथे मात्र आपण अडकत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण ते क्लिअर करणार आहोत. तर हा नंबर सांगण्यासाठी आपल्याला 0 to 9 पर्यंतची काउंटिंग माहिती पाहिजे. जसे की 1 म्हणजेच 1, 1, 2, 2, 3, 3, 4, 4, 5, 5, 6 6 7, 6 6, 6 6, 7 7, 8 8, 9 9, 10. 10. तर जर समजा आपल्या मोबाईल नंबर मध्ये एखादा अंक डबल येत असेल, 2दा येत असेल, एखादा अंक 3दा येत असेल, तर ते आपण कसं सांगणार? 2 2 3 3 असं बोलण्यापेक्षा आपण बोलू शकतो 2 असेल तर 2, 2दा असेल तर 2 आणि 3दा असेल तर आपण काय बोलणार? 222. फॉर एक्झाम्पल, माय फोन नंबर इज 99222277. हा माझा फोन नंबर नाहीये, मी फक्त तुम्हाला सांगते. तर या प्रकारे तुम्ही नंबर सांगू शकतात. माय फोन नंबर इज, माय मदर फोन नंबर इज 9999772202. याप्रमाणे तुम्ही मोबाईल नंबर एकदम छान पद्धतीने सांगू शकतात. म्हणजे समोरच्या व्यक्तीलाही वाटेल की तुम्हाला फ्लुएंटली इंग्लिश बोलता येते, तुम्ही कॉन्फिडंट आहात इंग्लिशमध्ये. याप्रमाणे आपल्याला इंग्लिश बोलायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 इथपर्यंत तर माहितच असतं. पण 000 याला कसं रीड करशील इंग्लिश मध्ये?
1,000,000. 1,000,000 म्हणजेच 1,000. याला आपण काय लिहित असतो? 1,000. काय बोलत असतो आपण याला? 1,000. 1,000. त्याचप्रमाणे 140 जर 1 ला लावले तर काय होत असतात? 10 आणि हे 1000. 10,000. 10,000. त्याचप्रमाणे 50 लावले तर याला काय बोलणार? लॅक आपण 2 प्रकारे लिहित असतो, जसे की 1LAC पण लिहित असतो किंवा LAKH याप्रमाणे सुद्धा आपण लॅक लिहित असतो. त्याचप्रमाणे याला आपण काय वाचणार? 32 म्हणजेच काय? 30 + 2 म्हणून याला आपण काय यूज करत असतो? 32. आणि लिहिताना काय लिहित असतो? THRITY डॅश TWO. याला डॅश म्हणत असतात का? आपण लिहिताना काय लिहित असतो? असं लिहित असतो. तर या डॅशला याला डॅश नाही म्हणत, याला काय म्हणतात? हायफन. जेव्हा तुम्ही कुठलाही नंबर स्पेलिंग मध्ये लिहित असणार तर असं डॅश करून लिहितो, 32, 42, 51, तर त्याला म्हणत असतात हायफन. तर हे काय झालं? हे जनरल नॉलेज होतं, जे आपल्याला इंग्लिश बोलायचं जर आपण शिकत असणार तर आपल्याला माहित असलं पाहिजे. आपण आपल्या कोर्समध्ये 0 लेवल पासून इंग्लिश शिकत आहोत, म्हणून मी तुमचे हे छोटे छोटे डाऊट सुद्धा प्रत्येक व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. म्हणूनच तर सांगते, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण इथे खूप सोप्या पद्धतीने तेही आपल्या मातृभाषेतनं इंग्रजी बोलायचं शिकत आहोत. आजच्या काळाची गरज आहे इंग्रजी बोलणे, म्हणूनच मी तुमच्यासाठी हा कोर्स घेऊन आले. तर हा कोर्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, गावागावात कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत हा कोर्स नक्की पोहोचवा, कारण हा कोर्स बाहेर आपण 5-5, 10-10 हजार रुपये भरून घेत असतो, पण हा फ्री मध्ये आपल्या मुलांपर्यंत पोहोचायला हवा, हीच आमची कडकड आहे. म्हणून प्लीज नक्कीच शेअर करा. आणि हे तुम्हाला माहित होतं का नाही ते मला कॉमेंट मध्ये नक्कीच सांगा. हे बघा इथं 1,000, 10,000, 1,00,000 यामध्ये सुवानी सुद्धा कन्फ्युज होत होती, तर तुमची मुलं सुद्धा होऊ शकतात, म्हणून त्यांना हा व्हिडिओ नक्की दाखवा, म्हणजे त्यांचं कन्फ्युजन दूर होईल. चला तर मग दॅट्स ऑल फॉर टुडे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत हॅपी लर्निंग.